सो गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया. आज तारीख आहे 18 सप्टेंबर. तर गोल्डचा व्ह्यू काय आहे आपण काल आपण काय ॲनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे मार्केटने मुवमेंट दिली की नाही ते पण बघून घेऊया. मंथली टाईम फ्रेमप्रमाणे जर बघितलं तर मंथली टाईम फ्रेमनुसार अजून मार्केट बुल ट्रेंडमध्येच चालू आहे. इथं वरती रिजेक्शन फेस करत आहे कारण की मार्केटचं चालायचं दृष्टिकोन म्हणजे मार्केट चालतंच तसं की एक स्ट्रॉंग बुल येणार आणि त्याच्यानंतर रिट्रेस होणार नाही, असं होणार नाही. रिट्रेस करूनच एक पुढचा मूव्ह येतो. तर विकली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर विकलीमध्ये आपल्याला प्रिव्हियस वीकमध्ये बघायला भेटतंय की मार्केटने 3 वीक एकच पॉईंटला रेजिस्टन्स हॅक केला होता. तर आपण एक्सपेक्ट करतोय की मार्केट इथं यायला पाहिजे या झोनमध्ये. देन आपण हा एवढा एक्सपेक्ट करू शकतो 650 पर्यंत. आता तेवढं आपण एक्सपेक्ट करतोय, पण मार्केट देणार की नाही देणार, किंवा खालची रेंज पण क्लीन आहे मार्केटसाठी आणि वरची तर ऑल टाईम हाय. तर बघायला गेलं तर आपला विकलीप्रमाणे असा आहे की एक रिट्रेस यायला पाहिजे आणि देन एक बुल मूव्ह. डेलीप्रमाणे जर बघितलं आपलं काल एक गोष्ट अवॉइड झाली आपली की हे बघा, ही जी डेलीची कॅन्डल होती मार्केटने ॲक्युरेट तिलाच हाफ वीक ट्रिगर केली आणि देन एक बुल मूव्ह दिला. हाफ वीकपासून पण आपली एंट्री मिस झाली. तर तिथून हे बघा 250 पीप मुवमेंट येऊन गेलेली आहे. आता बघायला जर गेलं तर एक मिनिट, बॅकग्राऊंड व्हॉइस जास्ती आहे. तर बघायला घेतलं तर आता काय म्हणत होतं, डेलीनुसार आपली हाफ वीकची एंट्री मिस झाली आहे. पण आपण जसं डिस्कस केलं होतं, आता डेलीप्रमाणे तर एंट्री मिस झाली ती आपल्या सेशन टायमिंगमध्येच झाली आणि ती मिस होण्याचं कारण म्हणजे थोडं बिझी होतं म्हणून. ठीक आहे. तर डेलीप्रमाणे जर ही कॅन्डलची रिट्रेसमेंट बघायला गेलं तर मार्केटने काइंड ऑफ 61 पर्यंत गेलेली. पण आता ही रिट्रेसमेंट करून एक बुल कारण की हे बघा डेलीप्रमाणे तर थोडं रिट्रेस झालेलंच आहे. पण आपण जर जास्तच एक्सपेक्ट करतोय किती इथून आले ना, तर आपण असं एक्सपेक्ट करतोय की आणखी रिट्रेस होऊन इथपर्यंत पोचायला पाहिजे. ही रिट्रेसमेंट बघतोय आपण. मग एक इथं स्ट्रक्चर जर बनलं, आय वगैरे काहीही बनलं तरी आपण एक असं स्ट्रक्चर बघू शकतो. ठीक आहे. तर मी हे म्हणत होतो की डेलीप्रमाणे आपली हाफ वीक ट्रिगर झालेली आहे आणि 4 आवरप्रमाणे आपण जसं काल एक्सपेक्ट केलं होतं मार्केट आपण जेव्हा व्हिडिओ बनवला 11:15 तेव्हा तर मार्केट या पॉईंटला ही कॅन्डल रनिंग चालू होती. तर आपली ओपनिंग क्लोजिंग होती या पॉईंटला, लिक्विडिटी होती या पॉईंटला. तर मार्केट या पॉईंटला जर येणार तर आपण शॉर्ट करणार. पण मी काल एवढा बिझी होतो तर माझी एंट्री मिस झाली. पण माझ्यानुसार जर माझ्या ॲनालिसिसवर जर कोणी बघितलं असेल की मार्केटने ॲक्युरेट तिथं ट्रिगर केली. हे बघा, जिथं ओपनिंग क्लोजिंग आहे, लिक्विडिटी आहे, तिथंच मार्केटने ही कॅन्डल तर रनिंग होती, इथं बनत होती. कालचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. ही कॅन्डल रनिंग होती 4 आवर. ही कॅन्डलने जेव्हा एवढा स्ट्रॉंग बुल दिला तेव्हा प्रत्येकाला वाटत होतं की इथून हा बियर, हे बघा दाखवतो, हा बुल रिट्रेस, बुल हे पकडून घ्या, इथून रिट्रेस आणि हे एक स्ट्रॉंग हे बुल कॅन्डल, ग्रीन कॅन्डल. तर मार्केटने इथं घेतली आपल्याप्रमाणे लिक्विडिटी. पण मार्केट आणि इथं छोट्या टाईम फ्रेमवाल्यांना दिसलं असेल की हेड अँड शोल्डर बनलं आहे आणि ते फेक इथं ज्यांनी सेल केलं होतं त्यांची एल ट्रेलवाल्यांना उडवलं मार्केटने आणि नंतर क्लोजिंग खाली दिली. क्लोजिंग जशी दिली त्यानंतर एक हे बघा, क्लोजिंग जशी खाली दिली त्याच्यानंतर एक बिअर मूव्ह इथपर्यंत येऊन गेला.
तर आत्ता बघायला गेलं तर आपण आपली कालची तर एंट्री मिस झालेली आहे. पण आज आपण ट्रेड करणार आहोत हे मार्केटनुसार त्याच्यावर पण आणि फंडेड अकाउंटवर पण. तर बघा आता चालू आहे आपल्या झोन आहे हा इथं खाली इथं 2500, 30, 40 आणि 50 हा झोन आहे. मार्केटने 60पर्यंत आलं, एक रिट्रेसमेंट देऊन दिली. आता बघायला गेलं तर मार्केट बुल रिट्रेस बिअर रिट्रेस पण प्रिव्हियस लोच्या कम्पॅरेटिव्ह मार्केट लोज बनवत आहे. कुठल्याच लोला अजून ब्रेक केलेलं नाही, म्हणून आपण एक्सपेक्ट करू शकतो खालची मूव्ह. तर 4 आवर प्रमाणे जर बघितलं आता चालू आहे 71. आज इथं गॅप अप ओपन झालेली आहे. मार्केटने ट्रिगर तर करून दिलेली आहे. आता बघूया आता काय होतंय ते. एक मिनिट हा. 4 आवर प्रमाणे मार्केटने रिट्रेस केलं आहे. सिंगल कॅन्डलने बी बघा, ही कॅन्डलचं पण लिक्विडिटी मार्केटने घेतलेली आहे बऱ्यापैकी. याची ओपनिंग आणि हेड अँड शोल्डरची नेकलाईन आहे, असं पकडून चालू आपण. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे शोल्डर, हे हेड, परत हे शोल्डर. तर ही पॅटर्न लिक्विडिटीचा शिकार नाही बनायचं आहे आपल्याला. तर बघूया काय मुवमेंट आपली ही मूव पाहिजे, पण काय होतं बघू. तर मार्केटने हा जो हेड अँड शोल्डर आहे याला जर पॅटर्न लिक्विडिटीमध्ये कन्सिडर केलं तर एक बुल मूव्ह येऊ शकतो. ठीक आहे. तर आता सध्याला मार्केट चालू आहे इथं, आणि कुठून उठलेलं आहे मार्केट या पॉईंटपासून जिथं हे होतं आपलं काय म्हणता येईल टाइम स्पेंड एरिया. मार्केटने खाली फेक ब्रेकआउट दिला, देणे बुल मूव्ह घेतलेला आहे. तर डबल टॉप सारखं स्ट्रक्चर तर बनवत आहे मार्केट, पण बघू काय होतं. एंट्री तर टाकायची इच्छा होते सेल साईडला. ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला सेशन टायमिंगमध्ये. ठीक आहे, थँक्यू.